कृपा माऊलीला नतमस्तक होऊन त्यांच्या आशीर्वादाने आणि कृपेने आज मी तुझ्यासमोर स्टेजवर उपस्थित आहे. मला हा आजचा दिवस अतिशय स्पेशल म्हणावा लागेल. कारण का ग्रामस्थ आरोग्य ग्रामस्थ गावांचा कार्यक्रम हा माझ्या वडिलांसाठी म्हणजे आबांसाठी स्पेशल असायचा. हा कार्यक्रम असला की त्यांची तयारी 15 दिवसापूर्वीच असायची. आणि सगळे गाववाले भेटणार, सगळे एकत्र येणार. हा जो त्यांचा आनंद असायचा आणि ते वारंवार मला सांगायचे, बनून ये ना, मला बनू म्हणायचे की बनून ये ना, आपल्या गावकऱ्यांचा कार्यक्रम आहे, तो चुकवू नको, कुठेही असं ये. त्याने मला त्यांची अतिशय आठवण आली, आवडली. मला बाहेर नव्हता एक कार्यक्रम होता, पण नाही, आबांचा जो स्पेशल दिवस आहे तो माझ्यासाठी स्पेशल दिवस म्हणून मी मुद्दाम सगळे कार्यक्रम कॅन्सल करून आपल्या गावच्या कार्यक्रमासाठी आलेले आहे. त्यांना आबांची वडील आणि आज त्यांची आकृती मला फार जाणवली आहे. पण तुमच्या सगळ्यांना भेटल्यानंतर ती मला वडील कुठेतरी कमी होते असं वाटायला हरकत नाही. ज्या उत्साहाने तुम्ही आज सगळे जमलात आहात मला खुशी अतिशय आनंद झालेला आहे. पण मगाशी त्या नाटकातून एक भाग बघितला, त्या नाटकातून तुम्हाला काय मेसेज दिला, तुम्हाला काय मेसेज तुम्ही घेतला. तुम्ही एखाद्या नाटकातून किंवा सिनेमातून काहीतरी आपण त्या सिनेमातून पाहतो. आपण सिनेमा पाहतो हा कर्मरूप म्हणून पाहतो. तर मला असं वाटतंय कुठलाही नाटक सिनेमा कर्मरूप म्हणून पाहत असताना त्या नाटकाचा आणि सिनेमाचा मेसेज काय आपल्याला घ्यायचा आहे. त्या प्रत्येक सिनेमामध्ये नाटकामध्ये काहीतरी एक समाजासाठी एक मेसेज असतो. तो मेसेज आपण शोधण्याचा आणि चांगला मेसेज घ्यायचा प्रयत्न नेहमी करायचा असतो. तर मला त्या नाटकामध्ये एक पाहायला मिळाले कसे गावाकडे लोक येतात शहरातली सूट फूट घालून आणि गावच्या लोकांना कशा पद्धतीने बोलावतात आणि गावची साधी थोडी कमी माणसं सहज त्यांना बळी पडतात आणि मग त्यांना कळतं की नुकसान होतो. त्यामध्ये एक सतर्क गावकरी असतो जो अगदी सतर्क असतो आणि बघतो प्रामाणिक अशा पद्धतीने असे जे गावकरी असतात तसे तुमच्यामध्ये एक सतर्कतेचा भाव हवा. आपल्या गावात कोणतरी येतोय किंवा परत आक्रमण होत असेल, कोणी जमिनी घेण्याच्या निमित्ताने, दुकान आणण्याच्या निमित्ताने जर महाराष्ट्र सोडून इतर देशात ते लोक जर येत असतील तर मला वाटतं खूप ते लोक त्याच वेळेला पैशाची ऑफर खूप देतात. कारण त्यांना माहिती आहे की गावची माणसं थोडे पैसे नेहमीच्या हिशोबाच्या पलीकडे त्यांना पैसे मिळाले तर ते नक्कीच आपल्या अमिषाला बळी पडतील. म्हणून ते मागं जास्त तुम्हाला अमिष टाकत असतात आणि तुम्ही बळी पडतात. तर माझं असं प्रामाणिक त्या नाटकातून तुम्हाला एक निरोप द्यायचा आहे की अशा कुठल्याही अमिषाला तुम्ही बळी पडू नका. मुंबई असो, शहर असो, गाव कुठेही असेल, पण अशी जे अमिष येतात त्यांना तुम्ही स्वतः विचार करा की आपण जे माणूस आला ही व्यक्ती आली आणि तिला आपण बळी करावं का. पैसे आपल्याला 2 रुपयाच्या ऐवजी 100 रुपये देते, पण त्या 100 रुपये देण्याचा हेतू काय असेल तो हेतू आपण समजायला पाहिजे. तो हेतू जर त्याचा अप्रामाणिक असेल तर त्याचा हेतू सक्सेस होण्यासाठी आपण मदत करावी का तर नाही. म्हणून सतर्क राहा आणि ह्याच्या पुढे काही आता अभिषेकी त्याला बळी पडू नका आणि एकत्र राहा, युनिटी राहा. कारण आज तुम्ही गावाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे एकत्र आलात. मला वाटतं असं कायम तुम्ही एकत्र राहायला पाहिजे. कारण जेव्हा आपापसातच तुमचे मान असतील तर बाहेरची लोक सहज आक्रमण करतील. उदाहरणार्थ मला ह्या इलेक्शन मध्ये आता प्रकर्षाने जाणवण्याची गोष्ट मी तुम्हाला अनुभवाने घेतलेली एक गोष्ट सांगते. ह्या इलेक्शन मध्ये मी संदीपच्यासाठी प्रचार करून रुपाली संदीप करू. तो प्रचार करता करता असं लक्षात आलं की गुजराती लोक कशी एक किती करा किती करा पण ती त्यांची युनिटी ती एकच ना ती कोणी आलं आम्ही मतदान कोणाला करा त्यांनी ठरवलेलं असतं की तुम्ही किती त्याचं करा काही करा पण आता एकत्रित युनिटी ती बघितली ना अतिशय चांगलं बोलणं भेटलं. पण आपल्याला करायचं काय त्यांनी ठरवलेलं असतं ही त्यांची युनिटी आहे. तर मला वाटतं आपल्याही मराठी बांधवांमध्ये आपल्या गावकऱ्यांमध्ये अशी एकत्रित युनिटी असावी आणि जर एकत्र तुम्ही एकत्र आपले स्वतःचे मतभेद नक्कीच विसरा. तर आपापल्या मतभेदामुळे आपला विकास होत नाहीये. तर आपल्या गावचा विकास व्हायला पाहिजे तर आपापसाचे मतभेद तुम्ही विसरा, एकत्र राहा. आमच्या सहाय्याने तुम्ही गावचा विकास करावा असं मला वाटतंय.
आणि जो काही विकास आमच्यातर्फे जी काही मदत आमच्यातर्फे करणार आम्ही नक्कीच करू. एवढं 2 शब्द बोलून मी भाषण माझं